नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी घरकुल ज्या लाभार्थ्यांना मंजूर झालेला आहे अशा घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी तुमचा दुसरा हप्ता, पहिला हप्ता, दुसरा हप्ता आणि त्यानंतर तुमचं मस्टर, त्यानंतर तिसरा हप्ता, चौथा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहे आणि दुसरा हप्ता कुठल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, तर ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये शॉर्टकट थोडीशी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, घरकुलाचा पहिला ज्या लाभार्थ्यांना 15,000 रुपयाचा हप्ता आला होता, अशाच लाभार्थ्यांना 15,000चा हप्ता आल्यानंतर तुमचं फाउंडेशन लेवलला जर घर आला असेल, तर अशा लाभार्थ्यांसाठी तुम्हाला 75,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीमध्ये जमा होणार आहे. आणि त्या 75,000 रुपयामध्ये तुम्हाला घर तुमचं पत्र्यापर्यंत पत्रा लेवलला घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं मस्टर 26,000 रुपयाचं जे मस्टर आहे, ते मस्टर तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मस्टर पडलेला आहे अशा लाभार्थ्यांसाठी तिसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला अर्ज ग्रामपंचायतमध्ये द्यायचा आहे आणि तो अर्ज तुमच्या पंचायत समितीला सादर करायचा आहे. तिसरा हप्ता आल्यानंतर तुमचा 15 दिवसानंतर तुमचा चौथ्या हप्त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तो अर्ज देखील ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ते सगळा हप्ता झाल्यानंतर तुम्हाला 50,000 जे वाढीव भेटलेलं आहे, तर त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि ते केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 15,000चं 1 किलोवॅटचं सोलर त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि 35,000 जे आहे ते 35,000 तुम्हाला घर बांधण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. असं ते 50,000 रुपयाचं डिस्ट्रीब्युटर त्यांनी असं केलेलं आहे. 1 किलोवॅट तुम्हाला सोलर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बाकीचं 35,000 जे आहे ते तुम्हाला स्वखर्चाला ठेवून घ्यायचे आहेत आणि ते घर त्यामध्ये तुम्ही उभा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं हे घरकुलाचा योजनेचा लाभ तुम्हाला दुसरा हप्ता खात्यात जमा झाला आणि अशी लाभार्थ्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. घरकुल आवास योजनेची यादी पाहण्यासाठी आपल्याला PMAYG प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला आवास सॉफ्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील दोन ऑप्शन दिसतील. रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक इथं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. तर मित्रांनो, तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचा आहे, जिल्हा. त्यानंतर तुमचा तालुका, गाव आणि सन 2000 तुम्हाला किती टाकायचं आहे, 25 टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास ग्रामीण ही योजना निवडायची आहे. 1 नंबरला आहे, त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं इथं कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे, 40+10. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही यादी आपल्याला डाउनलोड झालेली आहे. आणि ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं पीडीएफ डाउनलोड पीडीएफ या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची यादी तुमच्या गावची डाउनलोड होणार आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ते तुमचा 15,000 रुपये, त्यानंतर दुसरा हप्ता इथं पडलेला दाखवणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची यादी इथं तुम्हाला डाउनलोड झाली. ही यादी आपण डाउनलोड केली आहे आणि तिथं तुम्हाला 15,000 रुपये जागेवर तुम्हाला 75,000 रुपये जर दाखवला असेल, तर तो तुमचा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला असेल. असे इंटरेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.